नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मटण सुक्का कसं करायचं. तर चला तर सुरुवात करू. त्याच्यासाठी मटणमध्ये मीठ टाकून वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर आता त्याच्यासाठी खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो, काजू हे सगळं कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि त्याची एक छान पेस्ट करून घ्यायची. आणि पेस्ट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता आपण मटणाचं शिजले की नाही हे चेक करू. तर त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे आपलं मटण आपल्याला सुकं करण्यासाठी मदत होते. चला तर आता सुकं मटण बनवू. त्याच्यासाठी तेल आणि हळद टाकून भाजून घ्यायचं आणि त्याच्यासाठी आता मसाला आणि आपलं तिखट टाकून चांगली फोडणी भाजून घ्यायची. मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यावरून कोथिंबीर टाकायची. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.